अचानक 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 वाढ होते, कुठे 4% होते, काही राज्यामध्ये हरियाणामध्ये 6% वाढ झाली, लोकसभेलाही झालं. हा काय खेळ आहे? हा निवडणूक आयोगाने समजून आम्हाला एकदा सांगायला पाहिजे. आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे की अचानक 2-4% कसे वाढतात आणि मग 2-4%च्या आधारावर भाजपच्या जागा कशा वाढतात. हा एक जो खेळ आहे हा एकदा निवडणूक आयोगाचे जे 3 वीर बसलेले आहेत खुर्च्यांवर त्यांनी आम्हाला समजून सांगावं महाराष्ट्राला आणि देशाला. महिलांचं वोटिंग जास्त झालं पुरुषांपेक्षा अनेक मतदारसंघामध्ये. चांगली गोष्ट आहे. महिलांनी मतदानाला जर टक्का वाढला असेल तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत करतो. असं म्हणते की लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केले आणि त्यामुळेच हा टक्का वाढला. लाडक्या बहिणींची मतं आपण विकत घेतली आहेत का? लाडक्या बहिणी ह्या फक्त तुमच्याच आहेत का? उद्या कळेल ना. माझं असं म्हणणं उद्या कळेल कोणाला काय म्हणायचं आहे. लोकशाहीमध्ये त्याला स्वातंत्र्य आहे, सांगण्याचं, बोलण्याचं, लिहिण्याचं. हां, जेवढं स्वातंत्र्य गौतम अडाणीला आहे गुन्हे करून सुटण्याचं, ते स्वातंत्र्य सगळ्यांना आहे, बोलण्याचं, खोटं बोलण्याचं. सरकार ज्याचं येईल त्याच्यासोबत प्रकाश आंबेडकर जायला तयार आहे. काय वाटतं, तुम्ही म्हणणार का त्यांना? बघा, प्रकाश आंबेडकर हे एक लोकशाही मानणारे नेते आहेत. त्यांचे जर 50-60 आमदार निवडून येत असतील आणि गरज लागली 50-60 आमदारांची तर आम्ही नक्की, आणि महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत ते प्रकाश आंबेडकर साहेब, आम्ही नक्की त्यांचा विचार करू. काय विचार करायचा नाही? लोकसभेला सुद्धा आम्ही प्रयत्न केला, ते आमच्यावर राहावेत. विधानसभेसाठी आम्ही आंबेडकर साहेबांचा प्रयत्न केला. नाही, त्यांचंच म्हणणं आहे की ज्यांची सत्ता आहे त्यांच्यावर राहणार. आमची सत्ता येते आहे, आमची सत्ता येते, त्याच्यामुळे आंबेडकर साहेब आमच्यावर नक्की राहतील. राष्ट्रपती लागू शकते सरकार जर स्थापन. नाही, असं आहे की भारतीय जनता पक्षाचा एक डाव आहे. त्याने आम्हाला सरकार बनवण्यासाठी फार कमी वेळ दिला. उद्या निकाल लागते, संध्याकाळ, रात्री, मध्यरात्रीपर्यंत. मग 24 आणि 25 तारखेला आपापले आमदार, महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, मग इथे आमदार पोचतील, तिन्ही पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठका होतील, विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले जातील, ताबडतोब सरकार स्थापनेचा दावा केला जाईल. तरीही राजभवनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखा असल्यामुळे किंवा केंद्रीय गृह मंत्रालयात त्यांचा कारभार भाजपचा असल्यामुळे ते आम्हाला अडथळे आणण्याचे प्रयत्न करते. नक्कीच आमच्या वाट्याला बहुमत आलं तरीही ते तो प्रयत्न करतील. आम्ही सर्व अडथळे पार करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करू. सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. खबरदारी म्हणून तुमचे सगळे आमदार उद्याच तुम्ही बोलवलं असं कळतंय. नाना पटोले सुद्धा म्हणतात की एकत्र आम्ही असं ठरवलंय काल की आमचे जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांना एकत्र मुंबईत आणणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातल्या अनेक आमदारांना मुंबईत निवास व्यवस्था नाही. नवीन आमदार येतील, जुने आमदार असतात, त्यांची काहीतरी व्यवस्था असते. पण ग्रामीण भागातून, गडचिरोलीपासून, चंद्रपूर, नांदेड नवीन आमदार निवडून येणार, ते मुंबईत राहणार कुठे एकत्र? त्यांची निवास व्यवस्था आम्ही एकत्र करावी असा एक आमचा काल निर्णय झालेला आहे.